तर राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा आज बैठक होणार आहे। सकाळी बरोबर 11 वाजता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होईल। मंत्रालयात अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ही बळीराजा सातत्यानं मागणी करतोय। अशातच ही कॅबिनेटची बैठक आज होणार आहे, त्यामुळे कॅबिनेटच्या बैठकीत हा मुद्दा विशेषत्वानं चर्चेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अवकाळीमुळे आणि मान्सूनपूर्व पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि हाच मुद्दा कॅबिनेटमध्ये अग्रस्थानी राहू शकतो। लागले अगदीच बरोबर आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज 11 वाजता बैठक आणि 11 वाजताच्या बैठकीमध्ये पहिला मुद्दा अग्रस्थानी राहू शकतो तो म्हणजे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतकरी असेल किंवा एकूण अनेक पिकांचं शेतकरी घेत असतो आणि याच पिकांवरती अवकाळी पावसामुळे मोठा परिणाम झालेला आहे, मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला, त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे। हे नुकसान लवकरात लवकर भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होती, त्यामुळे विशेष या ठिकाणी तरतूद आज काय केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। त्याचप्रमाणे महसूल खात्यासंदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय आज होण्याची शक्यता आहे। एकूणच राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्त्वाचे विषय चर्चेले जाण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आरोग्य विभागासंदर्भात सुद्धा मोठी माहिती समोर येऊ शकते, कारण ज्याप्रमाणे जगभरात कोरोनाचं थैमान पुन्हा पाहायला मिळतं त्याचप्रमाणे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता चर्चा सुरू झाली, त्यामुळे या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।